नमस्ते मित्रांनो, आपण पाहत आहात पावसाळ्यात उगवणारा साप कांदा किंवा याला नागफणी देखील असं म्हटलं जातं. एरिसिमा टॉर्टुओझम असं याचं बोटॅनिकल नाव आहे. अत्यंत सुंदर, अगदी एखाद्या नागानं फणा उभा केलेला आहे आणि त्यातून जीभ बाहेर काढलेली आहे अशा स्वरूपाचा याचा आकार असतो. कोकणामध्ये याची रानभाजी करून खाल्ली जाते, पण अनुभवी लोक असतात तेच खातात, कारण याच्यामध्ये खाज सुटण्याचं प्रमाण जास्त असतं, कारण कॅल्शियम ऑक्झॅलेटचे सॉल्ट असतात. त्यामुळे अनुभवी लोकांशिवाय याची रानभाजी म्हणून प्लीज वापर करू नका. याचे कन्न देखील उकडून खाल्ले जातात, पण पहिल्यांदा वाळवावे लागतात. सुकवून झाल्यानंतर मग त्याच्यावर प्रक्रिया करून हे वापरण्यात घेता येतं. हे अत्यंत सुंदर असं औषध देखील आहे. काही विंचूदंश असेल किंवा कोणताही, अगदी कुत्र्याच्या विषारामध्ये पारंपरिकरित्या याचा वापरण्याचा प्रघात आहे. पण सध्या रेबीज किंवा ज्याला अलर्क विष असं संस्कृतमध्ये म्हटलं जातं, त्यासाठी लसी उपलब्ध आहेत. त्यामुळे निश्चितपणे त्याचा वापर करा, पण हे झाड जपा.